चालतं मग आता देऊ मग हो, ते पाईप काढून घेऊ गाडीतले बैल बांधून देतो साईडनं. हो आपलं कसं जोडजाड केले की आपलं दोन्ही मोटर तुझ्या वावरात लावून दिल्या की पाणी आपलं सुरू होते. मग तू टप्पे लक्ष देत राह, मग टप्पे बदलत राहायचे. मग आम्ही कसं लावून देतो आणि घरी चालला जातो. चल मग आता हो काढून घेऊ पाईप. बरं बरं ठीक आहे ना मग. आता मी पावलं घेतो इथचं. व्हा तुम्ही पुढे, आलोच मी तुमच्या मागं. म्हणजे ते नाली बुजून टाकतो ना मग. म्हणजे कसं आहे तुम्हाला मोकळे. आता तुम्ही जर पाईप देऊन राहिले तर रस्ता गायला आपण हे करायचा. हो चला मग आता ती रस्ता ओके करून देतो, पाईप काढून घेऊ. मग आपले लावले की तुम्ही चालले जा. मग चला मग आता व्हा पुढे, आलोच मी पावलं घेऊन. म्हणलं कसं आहे नाक दाबलं की कसं तोंड उघडलं यायचं. हो चुटू चुटू बोलले तर चला म्हणते देव म्हणतो लावून देऊ पाईप. पाईपही लावायला तयार नाही तर काल तर गोष्ट नाही घे माई. हाय बाकी मारत राहा धुटक्याचा सल्ला लेखाचा एक नंबर आहे. काराबीन माणूस आहे लेखाचा. हो हाय दिसते उलचा गेट रे. हो पण हाय कलाकार. हो एक फोन लावून द्याव त्याला. मारत राहा जमलं म्हणतो कडे आपलं. आहे हो नाही तर पाणी तर काय. अरे म्हणलं हे बघ घोटभर पाणी नसतं त्याला प्यायला आहे ना. थांबा आता पहिले मारत राहिले फोन लावून आपलं काम आहे. कसं फवाऱ्यावाल्यांचं कायच करा आता. अजून नाही आले तर 8 वाजता वावरात टच झालं पाहिजे म्हणजे आपण. गोष्टी फक्त मोठ्या मोठ्या. हो आता मी किती वेळची वाट पाहून राहिलो याची तयारी करून. हो आता असं वाटते काय करा आपण. बोलता येत नाही ना. घबाड सापडेला आहे त्याच्या अंगात येलाय. खिशाय गरम यायची येऊन राहिले हेच आता त्याचं कमाल म्हण लागन. पण जाऊ दे आता. वाट पाहा लागन जास्त कसं त्रासही नाही देत आहेत फोनही नाही करताय. पाहू आता काय होते तर. अरे बाबा देव म्हणता हटे फोन नाही का. हो हे काय म्हणते म्हणा आता. काय शांतारा भाऊन काय पट्टी पडवली काय सांगा यायला. आता देते का नाही देत पाणी तर पाहा लागन काय वाढतात समजून जाते. अरे हॅलो राम राम मारत राव. राम राम म्हणलं. हो जमलं राजा. हो तुम्ही म्हणलं तसंच झालं बरोबर. तुम्ही म्हणे रस्ता अडवा. हो तुम्हाला पाणी भेटणंच आहे. अरे म्हणलं हे बा झालं म्हणलं आपलं काम. मग तेच म्हणलं ना मॅ आपला सल्ला हे नाही जात ना फेल नाही जात ना. म्हणून म्हणलं तुम्हाला कुठं बा तोंड दाबा लागते कुठं नाक दाबा लागते ते आपल्याला माहित आहे ना. जमलं काय तुमचं आता. काय म्हणे मग काय कसं काय झालं ते. अरे काय सांगा मारत राहा तुम्हाला लय नाटके लोक. बापा बाबा अरे बाबा पहिले तर बा ते गाड्या पिठावर घेऊन आले पाहतो तर रस्ता मग काहीतरी त्याची चर्चा झाली. मग मला फोन लावला त्यानं. मी होतो तिकडे लपून ऐकलं बे मला म्हणे असंच आहे म्हणे काऊन रस्ता अडवला नसन तसं. मॅ बबनेच्या वारातून जा नाही तर मग रस्ता करा. मला काय सांगू नका मी तुम्हाला जाऊ देत नाही. मला पाणीच देत नाही तर मी काय जाऊ देऊ. मग त्याने फोन ठेवला. पाहतो म्हणे मॅच ठेवला समजा. मग त्यानं कुठेतरी अजून फोन फानं केले पण इकडे तिकडे जरासं चौकशा केल्या. पण मग काही ताल बसला नाही वाटते द्यायचा. मग आले खोपड्यावर. मला म्हणे अरे काय देऊ म्हणे भाऊ काऊन नाराज होता म्हणे लहान लेकरासारखे करून राहिले. कोणतं पाणी द्यायचं आहे म्हणे सांगा म्हणे तुम्ही. दोन्ही मोटर लावतो म्हणे तुमच्या वरात. काय कास्ता करायला मदत करणं महत्वाचं आहे म्हणे. हो तुमचं आमच्यापेक्षा सोकेला आहे. जाऊ द्या म्हटलं बा ठीक आहे. मग आता आले 2 गोष्टी चांगले बोलले आणि आता पाईप काढायला पुढे गेले. मी म्हणलं पावडं घेऊन आलोच. अरे बाबा चांगली जिरवली मग लक्षाची समजा शांताराम भाऊची. हो तसे कसे आयर येत नाहीत ते अशा तशाच्या. बरं केलं तुम्ही. तुम्हीच भेटले खंबे टोकता येईल. हो खरोखर सांगतो ना. नाही तर अशा तशाले तर तुम्हाला घुमवलं असतं. अरे देऊ देंगे दिलांगे पुढच्या लावणावर. बरं केलं तुम्ही ना बा त्याच्यावरून पाईप लावून घ्या. स्प्रिंकलर सुरू करून द्या मोटर गिटर. बिलकुल अटेन्शन पुरं वावर होईपर्यंत सोडूच नका पाईप. नाही 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 अजिबात नाही. पूर्ण वावर झाल्याशिवाय 1 नाही 2 दिवस लागेल का. त्याला सांगितलं आपलं वावर पूर्ण झालं पाहिजे. ते म्हणजे काहीच काळजी करू नका तुमचं पहिले मग आमचा. आता मी त्या रस्ता ओके करून देतो. ते पाईप काढते तर लावू लागते तर मग चाललं जातो म्हणे. असं आहे ते नाही. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. बरं चालतं तुमचं आता काय होते काय नाही तर. हो तसं येतोच मी चक्कर टाकायला वावराकडे तुमच्या. आता हे फवाऱ्यावाले आमची सुती लावून देतो आणि बस येतो तिकडे. हो नाही अजून आले नाहीत ना. हो ती कशी आता मोठे भाव खाऊन राहिले तर. आता काय करता मजूरच नाही सापडं. चला बा चला गोड बोल लागतं जरासं. ठीक आहे मग ठेवतो आम्ही. हो ओके येतो तिकडे भानू गिनू. ओके. काय मारती काय चुकल्या करून राहिला. कुठून पण नको करतो मारती तू. हो काय म्हणून राहिला तू फवाऱ्याला येत नाही नसा आहे तसं आहे. कोणा सांग बोलून राहिला ते. आले का तुम्ही काय राजा कायचा कुठून म्हण कायचं काय. अरे सांगून राहिले त्याला फवाऱ्यावाले अजून आले नाही म्हणलं बा वाट पाहून राहिलो. बोलत नसते का म्हणून. हे देवमनचा फोन होता. म्हणे पाहिजे म्हणे बा भाऊबीजले पैसे दे जा म्हणे. हो त्याला काही लक्ष देऊन नाही राहिले. ते रक्षाबंधन भाऊबीज त्याचा फोन होता. अरे हो राजा तेच तर मला तो सांगितलं बाहेर सांगा मला असं सांग म्हणे भाऊबीजले पैसे द्या लागते म्हणे. मॅडम मस्त जमलं बघा भाऊबीजले द्या. देव म्हणायला काही डोकसंच नाही म्हणे का. बरं रक्षाबंधन ते लक्ष द्यायला त्याच्या त्यांना मॅट आहे ते त्याच्या नांदी नाही लागा लागत आपल्याला. मग काय हो ना काय करावं लागतं आपल्याला. जाऊ द्या आता. बरं चला मग आता मी फवाऱ्याचं घेऊन घेऊ का ती थैली मग. तुम्ही व्हा पुढे मी येतो मागून मग भानुले बोलावून. ये ना मग ये लवकर आहे फक्त. हो आम्ही होतोच पुढे तोपर्यंत. आता फक्त मी काय म्हणतो काय मजुरीचं काही सांगितलं नाही पण अजून कसं काय आहे काय नाही तर. सांगा हाय तुम्ही काय राजानीला पैसे पैसे करता. हो ना इतका माल असून राजा तुम्ही काऊन असे करता. अरे देतो ना बा जे काय जगजाई रसल मजुरी ते मी देऊन देतो. मग काय चला तुम्ही व्हा पुढे आलोच मी. तेच म्हणलं कसं व्यवस्थित बरोबर देऊन देऊ. नाही तर बुडा कसा बारीक पाहिजे रे बा. एक तर आता आम्ही कोणाच्या कामाला जात नाही बरं. हो पण आता हे नाईलाज असतो आम्ही फवारायला चाललो. नाही तर ट्रॅक्टरवाला मला कोणत्या कामाला जाते का जेसीबीवाला. पण ते आता असं आहे आपलं आहे ते घबाडाचं प्रकरण. तिकडे दावा टाकेल म्हणून शिवलाल भाऊ म्हणते बा जरासं कसं दाखवत जा म्हणते गरिबी. नाही तर मग कसं तुमची जेसीबी समजाचे लोक असं आहे ते. कसं आहे बा इकडून आणली सासऱ्याच्या घरून आणली म्हणून चालू आहे. म्हणून दाखवता येत नाही आपल्याला. आता हे घबाड गँगची जे आता मीटिंगमध्ये ठरलं तसं वागा लागते आपल्याला.
नाही नाही, ते तर बरोबर पाहा लागते बरं. हो, वैकून यायला पाहिजे. लोक टपणीवरच असते आपल्या. हो, एक तर दावा ठोकला आपण आता खाजोड्यावर. तेच म्हणलं. जाऊ द्या आता, त्याची नोटीस काही अजून आली नाही, ते विषय बाजून आहे. व्हा तुम्ही पुढे, मी येतो मागून आता. कंदील आबाजीची काय तब्येत म्हणजे ती पाहा लागून येता येता. या मग तुम्ही. हो, ते काय खोदर पुढं काय बाहेरच एवढा वाटतं नाही काय जेवण वाटतं अजून. मग तेच पाहतो काय काय नाही. ये जा ना तुम्ही संध्याकाळी फवारा झाला की भेट जा. चला ठीक आहे मग व्हा पुढे तुम्ही, मी येतो मागून. चला शावकार झाला घातला डगला. चला म्हटलं निघू आता. डबा गिबा घेतला ना. चला आता बसा लवकर, करा सुरू, गाडी करा. चालले जाऊ. थांबा ना, इंका जोडी आली ना आपली. मग काय काशीनाथ गरबानी झुंबरराव. अरे झुंबरराव, काय फवारा झाले का हो झुंबरराव? काय म्हणलं आपल्याला म्हणते वावरानं काम करा, वैकून यायला पाहिजे. पैसा आहे म्हणून. हे पाहता. अरे काय शिवलाल भाऊ, काय रे झालं तुमचं तर चाल नाही पावला जाऊन राहिला. बबनरावचं तर काही विचारच नाही लाग. जरासं पाहता, नाही तर आणसान गोत्यात तुम्ही आम्हाला. आम्हाला म्हणता की असं नका करून तसं नका करू. म्हणलं हे आता फवारायला जायची पै आणली आमच्यावर. अरे काय जरा नशिबाचे भोग आहेत ते. कोणाला राजयोग आणि कोणाला कोणता योगीन काय सांगता येते का? आता आम्हाला मार्केट मधल्या असंच राहा लागणार बा. कसं काय वावरासारखं जाता येते का? मग पोझिशन पाहून राहा लागते. बरं बाकी काय म्हणता मग, काय फवारायला चालले वाटते कोणाच्या? मारते डुबर त्याच्या चाललो ते म्हणजे आता 2-3 दिवसापासून बागा लागेलाय. चला बाबा द्या 2-3 दिवस आहे द्या काढू. पायदा दे. हो लय हुशार आहे पडते त्याचा बुडा, जरा जास्त शान आहे जरा. पायदा मजुरी गिजुरी बोलून घेतले. देऊन देऊ म्हणे, जे काय संजय जाईल ते लोक देते ते देऊ म्हणे आपण. तसं नसते ना, बोलचाल करून घेत जाते. माहिती तुम्हाला मग श्रीराम भाऊचा स्वभाव, तुम्हाला तिरकटे स्वभाव आहे द्यायचा. मग मारते चालते का बुड्याच्या पुढे? मग पैसे तर बुड्यात देते ना. मग निघतं काय पंप काय रोज आहे, आधीच ठरवत जा. भरला वेळा त्याला घरापासून भरला आता आम्ही दोघांना. बोला पैशाचं कसं तेव्हा लोक देते तुम्ही. बरोबर आम्ही सरकं निघालो आता, तेव्हा येतो मागून. म्हणलं का आता वावरात जाऊन त्याला म्हणतो वा काय कसं करावं. पाणी आपलं पंप भरायच्या आधीच त्याला पैशाची बोली करून घेतो. पण रोजात जाव का पंपानं जाव नाही शिवलाल भाऊ कसं पुरं? आता काय सांगा म्हणा, रोजानं पुरून का पंपानं नाही का ना. 30-40 रुपये पंप आहे कुठं 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 30 कुठं 40. मला वाटतं रोजानंच पुरण. अरे बा असं करा तुम्ही, या वातावरणाचं काहीच सांगता येत नाही. हो आलं तर येऊ नाही जाईन बरं पाणी. राहायला फवारा मग. 4 पंप नाही होईन तुमची. रोजानं चालले जा, टेन्शनचं काम नाही. तसंच करावं लागेल, रोजानंच बोला लाग. हो पण येईन का पाणी लागायचं, नाही तर घाटा वाजा, नाही तर पंपानं पुरते आम्हाला. अरे आता काय सांगा पाण्याचा आता. मग काय कुठे येऊन राहिलं कुठे नाही येऊन राहिलं. ఇంకా पाण्यासाठी आता याचे हे चालू आहे आता वांदे. मग रस्ता अडवला त्यानं देव म्हणणं. मग काय या आपल्या लक्षाला शांतारामच्या गाड्या जाऊ नाही दिल्या म्हणते आता. मला म्हणते तुमच्या वरातून जाऊ देता का आता पाहिजे जेवारी गमाव का? अरे बाबा अडवला का रस्ता या शांताराम भाऊचा लक्ष म्हणता. आता मला नाही जाता येणार. मग माया तिकडेच वावर आहे मावलीचं बी. नाही नाही काही टेन्शन घेऊ नका. शांताराम भाऊ निपटो देतं. हो ते कसं आहे त्याला सांगितलं मी, मॅट लागलं तर मोटर घेऊन जा. देऊन द्यायला खाली पाणी काय असते आता. फालतू मग अजून रस्ता बंद करून अजून पुढे वांदे यायचे. म्हटलं सध्याचं निपटानापट करून टाका असं मी सांगितलं. तसं हो का? बरं बरं मग करून म्हणा शांताराम भाऊ लावते मिळतस. हो पण आत्ताच तर फोन आलता का त्याले मारतेले म्हणजे राखेचे पैसे पाहिजे बा असं तसं. आता सांगे बा मारते मारतेला फोन आलता का? असं असं काय मारतेला फोन करते म्हणा ती आता. ते काय राख्यासाठी? हो ते राख्यासाठी आलता म्हणे बा असं सांगे मारते. आम्ही गेलो तर त्याचा फोन चालू होता. बरं चला येऊ का मग आम्ही आता. जा बा तुम्ही मार्केटात, आम्ही जातो वावरात. जा आता ते पाहिजे म्हणा तिकडे काय चालू आहे रस्त्याचं. हो नाही तर कसं मा भोवती यायचं ते आता. रस्ता शांताराम बोली म्हणा करून घ्या, कसे करून पाणी देऊन द्या म्हणा. हो ना भेटले तर सांगतो ना. हो ठीक आहे चला झुंबर भाऊ चला. चला झाला म्हणा शांताराम भाऊ रस्ता ओके बिलकुल. चला येऊ द्या आता गाडी बैल. पाईप आहेत बिलकुल, जाऊ द्या तुमच्या वावराला. अरे मग ते पावलं ठेव तू लवकर. चाल आमच्या संग. ते पाईप जोडत आण नाही लागत आता आपल्या मोटर पासून. चल मग लवकर. चला लक्ष्मण येऊ द्या मांग मांग. चला आता ठीक आहे चला मग तुमच्या वावरात जाऊ द्या गाडी. पहिले तुमची इकडे मोटर कव्हर करू, नंतर मग लक्ष्मणरावची इकडे. एक पराठीत एक सोयाबीन. चला मग आता हकाला तुम्ही आलो तुमच्या मागं. चलो जरासा गडबड काय करून राहिला तू. पाणी भरून राहिला पंपानं. थांबा जरासा गडबड काय. पहिले आम्हाला विचारू दे मारतीला काय रोज देऊ राहिला काय नाही. अजून नक्की नाही. अजून घरावर गोटे यायची. आता काय झालं तुम्हाला? मगाच सांगितलं ना काय तुम्ही रोजाचं लावून राहिले. काय झालं आता तुमचं? झालं ना पक्का. आपण जे लोक देईन ते देतो म्हणलं तुम्हाला. तसं नसते मारती. एकटे बोली करून घे बा. एकटे पाठीवर पंप ठेवल्यावर मग कसं झिकझिक नको. मग आता बुडा एक तो वावरात. हो मागच आहे आमच्या. म्हणून म्हणतो बा सांगतो काय हो काय पंपान देतं काय रोजान देतं सांगतो. बरं असं करा. हो जाऊ दे तिकडे मारा पंपानं मारा तिकडे. हो 30 रुपये पंपान देऊन देतो. झालं हो याच्या पुढे. नाही नाही आपल्याला शिवला होतीच म्हणून बरोबर रोजानच पडते नाही का. हो ना पाणी आलं तर काय करा. हे बा पंपाचा विषय नाही ना. 30 नाही 40 असलं तर आम्ही पंपान नाही मारत. रोजानं सांगतो रोजानं तर तमकच घोटायचे दिवसभर. हो पण आता औषध म्हटल्यावर काय घोटणार आहे. हे पहा अरे मी काय म्हणतो पंपानं पुरते तुम्हाला. जास्त पंप झाले 20 पंप जर झाले तर किती रुपये होते मग? 600-700 रुपये लोक चालले ना. मग तुम्ही बा असं करा पंपानं मारा. रोजानं नाही पुरत ना. रोजानं कुठं बसतं ते. बसले आपले. अरे रोजानच पुरते आम्हाला. ते कसं पंपाला लय आग भरवते आम्हाला. का पैसे गरज आहे का मारती आता तुलाच माहित आहे. काहीतरी आहे शोभा सुरू आहे. तर मला बा रोजा येतो आम्ही. रोजानं म्हणते लगायचे नाही का. बरं ठीक आहे. फक्त म्हणलं निरा तंबाखू घोटणे दिवस नका गमाव म्हणलं. नाही तर बस झालं आता दिवसभर तेच तुमचं. चला जाऊ दे तुम्हाला 500 रुपये देऊन देऊ. झालं 500 रुपये चालते ना. आबेला का म्हणलं बायाला का 400-450 कमवून राहिलं का. आम्हाला 500 फक्त. मग आता त्याचं कामही तसं आहे ना. सकाळपासून असते ना बा 4 वाजे लोक. तुमचं काय आता मग हे बा तुम्ही असं करा 600 देऊन देतो तुम्हाला. याच्या पडायला नाही पुरत मग.
अड्डा बाबा रोज आहे तिकडे. बरं ठीक आहे, चला 600 रुपये. 4 वाजता घराकडे जाईल आम्ही सौराला लागतात. बोल 4 घरी जा. हो किती वाजले तर 9. हो काही वांधा नाही, चला करा सुरू करा. टाका औषध टाकून दे भानू याच्यात नाही, चल दे रट्टा. अरे चला ना आता, काय तुम्ही टाइमपास करून राहिले आता. ते पहिलं बांधणं, असं करणं तसं करणं, चारा टाकणं. हे पटापट पाईप जोडून दिले असते, मग करत बसा तुमचे कामं. आपलं मोटर सुरू होत होती ना, बसले आपले अर्धा 1 घंटा गमवून राहिले. चला आता पटापट पाईप आतरत. हो ना, आता मी लक्ष्मी आला म्हणजे कसं तिघं असले म्हणजे बरं राहते. हो आता त्यानं तिकडे बैल नेले बांधले, म्या बी. मग आता तेवढा टाइम नाही लागत का, चारा गिरा नाही टाकायला त्याले. हो फक्त आता मी काय म्हणतो, नाही देव म्हणले का वातावरण तर लय का काय म्हणजे अभय भरून आलं म्हटलं. येते का पाणी म्हणा माया बिन चांगलं. पाय तर घरी अभय तर लय दिसून राहिलं मला. बाबा हिंका आता विजाय चमकून राहिला बापा 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 येते राजा पाणी पण. बेबा मला वाटते मुसेदार आहे काम शांताराम भाऊ. अरे बाबा हिंगा झालं चालू पाणी हिंगा आता शीतळ लागून राहिला. अरे बाबा हिंगा जोरा येऊन राहिला ते तिकून पा. अरे बाबा ते पांढरं. अरे बाबा हो राजा बापा 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 लय पाणी येऊन राहिला वाटते बा. जमते वाटते बजेटला का जमलं बा नाही का. हो ना योगच चांगले आपले नाही. हो बरं झालं पाणी आलं, नाही याच्या वावरात यंदा पाणी दिलं काही इलाज नव्हता. हो पण काय खरं आहे पाण्याचं, किती टाइम येते किती नाही. अरे बा हे बा योगच चांगले लागा तुझे देव म्हणून सांग ना. पाय बरं आता तुझ्या वावरात यंदा पाईप लावायलाही नाही गेलो आपण. इथून सुरुवातही नाही केली तर पाणी सुरू झालं. हो पण आता काय ते तर आहेच म्हणा, पण काय याचं काय गॅरंटी आहे का. किती येते किती नाही, हे काय काय सडकावली होत नाही का. काही गॅरंटी नाही त्याची. आम्ही तर कसं घुमवलं असते याले. हो कॅन्सल मारलं असतं जाय तिकडे. अरे बाबा पाणी, अरे चौफेर आहे म्हणते पाणी हे. मग जिकडे तिकडे सांगेल आहे ना, मग पाणी मुसळधार आहे म्हणते ना. हे बहुतेक त्याचाच परिणाम आहे असं म्हणता नाही. हो का, पण लेखाचं काय सांगा आता, काय कसं करा मग, पाईप लावा का नाही लावा लेखाची. आता आपण काय सांगा बा, आम्ही जर नाही म्हणा तर तू म्हणशील की बा असंच झालं तसंच झालं. तू पाय बा कसं आहे, जास्त जर पाणी झालं तर फालतू धिंगा नाही व्हायचा. पराठी लाल व्हायची, ते सोयाबीनची मुळं. पाय बा तू पाय आता, एक तर पाण्याचं मोसम लय बनलेला आहे. हो आता आम्हीच तर बरं झालं आता हे माहीत पडलं, आम्ही लावतही नाही. आम्ही तर लय जर पाणी आलं तर नाही घरावर गोटी नाही का, हे पाणी ते पाणी. हो कसं करावं लेखाचं. हो पण लेखाचं कुकडे आहे काय अंदाज काय असं म्हणा. सगळीकडे आहे काय पाणी. थांबा ना, मी बा 1-2 फोन लावतो इकडे तिकडे, काय पोझिशन आहे समजते. मग चला तिकडे आपल्या एका ठिकाणी बसू जिथं पाणी नाही लागत तिथं, आणि तिथून एखादा फोन लावू. हो चला आपल्या खोपड्यात चला. तसं करा मग नाही का. हो लेखाचं फालतू अजून लय याचं तर मग अजून आपत होईल नाही का, तसंही होईल. जमते वाटते नाही का, आण लागून कोत्या दिल्या आता. हा बरोबर चला ना, चला आपण फोन लावून पाहू. हो कसं देणके गिणके बाकीचे फोन लावला समजतेचं वातावरण काय आहे. जर लय असेल तर मग काय बसता येईल करत. चला. हो 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 हॅलो हॅलो बोला बोला शांतारामजी लवकर बोला. काय होतं. अरे काही नाही सहज लावला होता. काय म्हणते वातावरण पाणी गिनी तुमच्या इकडे. काय इकडे तर काय जास्त पाणीच नाही राजो. तुमच्या इकडे काय म्हणते कंडिशन. अरे बाबा पाणी राजा इंका पाईप घेऊन चाललो तो वावरात वापस येऊन राहिला होता. मग काय घंटा झाला पाणी दन. मग काय हो आता फोन फानं लावले बाबा इकडे तिकडे. पाणी तर जिकडे तिकडे येऊन राहिलं म्हणते बा, असं समजलं मला. वाशिमले आलं म्हणे, त्या लोईले नेरले आलं म्हणते बा. तेच म्हणलं आता कसं आम्ही 1-2 फोन लावून पाहिले. अकोल्याला आलं म्हणे, तिकडे अमरावती तिकडे चालू आहे म्हणते. बाबुळगावचा फोन आला तर आम्हाला आलं का म्हणे तुमच्या इकडे. त्या नेरचा बी हो आहे तिकडे आहे. बरोबर आहे. मग आता तुमच्या इकडे आहे ना. मग आहे ना बाबा इंका वापस चाललो ना, गाडीतच बसून ना. खोटं बोलतो का मी. काय देऊन भाऊ आहे तिकडे आहे म्हणलं, चौफेर पाणी आहे असं. हो ना तेच तर आम्ही आता कसं पाईप लावून राहिलो होतो. आता विचार करू राहिलो काय करावं. काय पागल झाले का तुम्ही, आता काय लावून राहिले. हो आल्यावर बी बसले आपले. तुम्हाला भरल्या काय खायला काय ज्या नाही आलं तरी बी गडबड, नाही आलं तरी गडबड. हो ठेवा फोन. आता मला चाललो मी घराकडे. अजून इजा चमकून राहिला, पाणी येऊन राहिलं अजून येते काय सांगा. हो ना मग तेच म्हणलं ना, पा देऊन भाऊ असं आहे म्हणलं. हो पा म्हणलं कसं करता मग. बरोबर हो ना तेच म्हणलं चौफेर आहे पण नाही का. बरं तरी मी एक फोन लावतो जरा माझ्या घरची काय म्हणते काय नाही. नंतर तुम्हाला सांगतो. सांगा मग आता, नाही तर मग कसं कॅन्सल मारून घराकडे चालले जाऊ. बरं ठीक आहे ठेवतो म्हणलं. हो देणके साहेब ठेवतो. ठेवा कोण होय ते, काय देव म्हणे होय का. हो ते देव मग त्याच्या वावरात पराठ सुकली होती, सोयाबीन येते जरा माना टाके. हो मला देऊन द्यावा पहिले त्याला. पण आता वरचं आलं तर काय द्यावं आता. नाही काही देऊ नका पाणी. हे बा फालतू वाया जाईल नका. मग काय तर हो पाणी वरचं बी खालचं बी. ते देव म्हण भाऊला सांगून द्या, काही मजा नाही म्हणा आता पाणी देण्यात. हाय म्हणा आलं म्हणा पाणी. मग तेच सांगून राहिलं त्याला. पण ते म्हणते फोन लावतो बाईले. हो कसं बाईनं आता त्याचे कसं चाब्या द्यायला देऊन. हो ठीक आहे मग ठेवतो मी. ठेवा जा आता घरी. हॅलो मी काय म्हणतो मारत राहा. कुठं आहात तुम्ही, कुठं आहे म्हणलं. अरे काही नाही, हे दिले सुती लावून आता फवाऱ्यावाले. एक पंप पडलं आता दुसरं पाणी भरून दिलं. हो हे काय राजा पाणी सुरू झालं बघा. आता मी इकडे मुंगाच्या वावरात आलो होता. आता रस्त्यानंच होता. आता काहून काय म्हणत होते, आता कसं करताय. अरे हो ना मग त्याच्यासाठी फोन लावला राजा मारत राहा. आता हे करावं तर काय करा, पाणी आलं जोऱ्यानं. इकडे येऊन आता तुम्हाला त्यासाठी फोन लावला की बा आता काय पाईप लावा का नाही लावा. हो आता गट्टा आणून टाकला आम्ही. हो आता बस हिरीपासून सुरुवात करून राहिलो होतो. हो मग आता काय अडचण आली तुम्हाला, करा सुरू करा. मग आता पाणी बंद झालं की. अरे पण मारती काही गरजच नाही ना. आता हे पायवर पाणी पूर्ण अभाय भरलेला आहे. दिवसभर रातभर जर झड लागली तर काय करता. आपल्याला एखादं फालतू काम नाही, धंदे पाण्यानं वाया जायचं. मग पहिले बिन पाण्यानं चाललं होतं. म्हणून म्हणलं कसं करा आता, कॅन्सल मारावं काय करावं. अरे नाही ना तुम्ही राजा हातचं गमावता का आता. त्याने कसे पाईप आणले लावून राहिले. आता काय तुम्ही माघार घेऊन राहिले. अरे द्या लावून.
पण मारती पिकं खराब होईल ना राजा जास्त पाण्यानं. तुला माहिती आहे का मग मग काय फायदा होईल त्या गोष्टीचा. असं नाही ना, अजून का पाणी आलं का, किती आलं अजून राजा. सडका ओल्या नाही झाल्या आणि तुम्ही म्हणता की असं आहे तसं वातावरण जरी असलं पण आलं का. अरे धरणं अर्धे कोळले आहेत ना राजा, इराले पाणी नाही ना अजून. मग तुम्ही हे बा हो सध्याचे पाईप लावाच लागते म्हणा. नाही तर ते तुम्हाला घुमवतीन. ते तर आहेच मला शक्यताच वाटू राहिली. त्यांनी लावले फोन इकडे तिकडे. तुमच्या सासरे बाले लावला होता, तुमच्या सासरे बाबा म्हणते 2 घंटे एकसारखं पाणी आहे म्हणते तिकडे, पाणी देऊच नका म्हणते. नाही अरे आमचे सासरे बाबा मांग कुठं लागतात त्याच्यानं कोणाला लागू. तुम्ही पाईप द्यायला मला सारखी वावरात टाका म्हणा. तुम्ही मुसळधार येऊ का तिकडे ढगफुटी हो वावरात पाणी तुम्ही पाईप लावा असं म्हणता नाही का. हो का बरं मग तसंच करावं लागेल नाही तर मग असं वाटते बा जाऊ द्या. नाही तर नाही अरे कॅन्सल नका करू तुम्ही. त्याला पाईप टाकायला अजून काय होते काय नाही. हो जर आलंच लय तर मग घ्या म्हणा काढू. तुमचं काय चाललं बोले का तसं करावं लागेल नाही का. हो जर नाही चाललं तर बा मग हो मग काढा बा. पण आता सध्याशीच कायला काढा. ठीक आहे मग तुम्ही सांगतो त्याला. हो इकडे येऊन फोन लावला बा, घरी फोन लावतो म्हणून. हो तेच म्हणलं बा पाहिजे जरा मी बी इकडे हून बरं आहे. नाही त्या झुंबर देखता फोन लावसन तुम्ही. हो ते आहे कसे आहे आज तक न्यूजवाले आहेत मा वावरात आता फवारायले. आता त्याचे काय होते काय माहित मा बुडा आहे तिकडे. ठीक आहे ठेवतो मग. बरोबर ठीक आहे मग. हो लावतो पाईप द्यायला आता पाणी कमी झालं की. हो चला येतो मग भेटतो ते जातो इरीवर मग. ओके फोन लावला इतका टाइम असते का म्हणलं. बसलो आम्ही वाट पाहत रे. हो झालं आटपलं काय म्हणतो मग पाणी पाहिलं आहे बा. म्हणलं राहू दे मग आता. चालतं आता जाय मग तुझा वावरात आम्ही पाईप उठून देतो अंदर. नाही बा म्हणलं तुम्ही तसं नका करू. पाण्याची काही गॅरंटी नसते. पुरेपूर पाणी पोटभर नाही झालं ना. एक पाणी आपल्याला मारतच आहे. तुम्ही पाईप जोडला का मला. हो सांगा कसं करतात. त्यामुळे बिना काहीच काम नाही ना. पाय पाणी आम्हीच तर नाही देत आता पाणी. ठेवून देतो पाईप तिकडे जाऊ तिकडे. पुरत नाही ना पाणी द्यायला आता. सडतं का पिकाला का नाही ते नको मला सांगू तुम्ही. मला पाणी द्यास लागते तिकडे सडो करावं. हो चला तुम्ही पाईप टाकू लागा मला. टाकू लागता का मी टाकू एकटा मग आपल्याच टाका लागत नाही का. फोडफाड करायचं लागायचं. हो बरं थांबा आम्हीच टाकू लागतो. हो जाऊ दे आता एक खेपचं करून टाकू. आता विशेष मोकळा करू नाही तरी काय ऐकत नाही. हो कोणतरी पिना मारू राहिलं. हो बरं ठीक आहे बा चला हो देऊ टाकून आता करू मोकळे चला. आता नाही आपण 2 लेखा पंपही नाही झाले ना आपले तर पाणी आलं बा आता. हो आता झालं वाटतं कमी जरासं नाही. हो काय करता आता हे जरासं पाणी आहे फवारायचं तेवढं मारून देऊ. काय करा मग आता हे मारावं का नाही फवारा आता पुढचा आपल्याला काय करा ते. हो अरे चालू द्यायचं. हो भरायचं लागलच का नाही बघा फुकटाचा रोज देणार आहे का आपल्याला. अजून भरायचं ते भाडे आणतेच ना तिकडं औषध पाणी. चला आता हाय तेवढं पहिले मारून देऊ. चालले जाऊ चल. चाला ना बा ओमपुरी काय तर अमरीशपुरीचा भाऊ साहेब हे काय आला इकडे आता काय म्हणते म्हणा मुंशीराम. अरे थांबा रे बा थांबा ना म्हणलं. थांबा अरे बाबा काय बयाळ लोक आहे राजा. तुमचा फवारा चालूच होता का. एवढं पाणी सुरू होतं फवारा चालूच होता का. काय करू राहिले तुम्ही सांगा आता. अरे आम्ही काय का मूर्खाव करायचो. अरे म्हणलं खोपडी बशीच बसून होतो. आता पाणी कमी झालं म्हणलं बा याच्यातनी 2-4 लिटर आता औषधाचं पाणी आहे. हो द्या मारून. नंतर तुम्हाला कसं विचारावं काय आहे काय नाही. आता मारायचं का नाही मारायचं. मारायचं का नाही मारायचं म्हणजे अरे काय पाण्यात मारता करायच्या फालतू. ते औषध वाया जाते ते नंतर मारता ती. काय आहे तुम्हाला 2-4 लिटर म्हणजे काय सस्ता आहे का औषध. काही आपलं राजा 1.5 पंप नाही मारलं ना आपलं. आता काय करू. आता काय म्हणजे तुम्ही एक काम करा. रोजाना ना तुम्ही रोजाना सांगितलं ना मारती ना. हो ते गेलं तिकडे मुंगाच्या वावरात रखवलेले मी आहो इकडे. हो तर म्हणलं आता तुम्ही एक काम करा. फवारा काही चालत नाही आता सध्या. तेच म्हणलं मग सांगा आता काय करावं आम्ही. आता वाट पाहावं का जरासं आता थोडंसं वातावरण चांगलं झालं की मग मारावं. नाही ते वातावरण होईन ते होईन पण सध्या 2-4 घंटे चालतच नाही ते. मग काय विनाकारण औषध गमावणं. तुम्ही आता एक काम करायचं. हो हे पंप गिंप ठेवून द्या तिथं. पण आता तुम्ही काय करा आपलं सोयाबीनातनी जे आपलं गांजर गवत आहे. हो तिकडच्या साईडनं जरा जास्त आहे निघालेलं धुऱ्याच्या काढणं. हो ते पूर्ण काढून टाका. हो बस झालं काम आता. एरी आता फवारा चालणे नाही 2-3 घंटे. अरे बाबा गांजरगाव. अरे बा अरे बाबा इथं नसतं लावलं. अरे बाबा म्हणलं गांजरगाव दुपटायला आलो का आम्ही. अरे फवाऱ्यावाले आम्ही. हे बाकीचं नका सांगू आम्हाला. ते वातावरण बरोबर होईल त्यावेळेस मग फवारा सुरू. अरे बाबा हे तर लयच लागलं मग तुमचं. लय राजा तुम्ही डोक्यावर बसले. अरे बाबा म्हणलं 2-4 घंटे आता पाणी नाही तर मग ते आता पानावर पाणी आहे बा म्हणून फवारा मारा नाही चालत. मग आता तुम्ही रिकामी बसून काय तर मग गोट्टा का म्हणलं का मोबाईल पाहता म्हणलं इथं. अरे आम्ही आता काय करावं. आता आम्ही आमचा प्रश्न आहे ते मोबाईल पाहायचं का बसायचं का काय करायचं तर. तुमचा फवारा सुरू झाला की मारतो ना आम्ही. जरासं पालावरतं जरा पाणी तर जाऊ द्या. नाही मग अरे मग रिकाम बसता तुम्ही रोजाना ना बा. 1-1 मिनिटाचे पैसे लावता ना तुम्ही. मग 4 घंटे आणि 5 घंटे काम नाही करत रोज पैसा तर 500-700 रुपये राजा का फुकटाचे का आमचे पैसे कास्त करायचे. चला म्हणलं ते हो गाजर गवत उपटा फवाऱ्याचं वातावरण झालं की मग फवारा मारा. मला गलत दाखवून नाही ओमपुरी. अरे म्हणलं बा मी काय म्हणतो आम्ही फवारायला हवा. हो मारतीने सांगितलेलं आहे. बाकीचे आम्हाला कामं नका सांगू. तुम्ही तर म्हणसान आता तार बांधा हे करा खोपडी बांधा. आम्ही नाही करत ते. फवाऱ्यात सांगा फक्त. मग काही नाही. मग हे बा घराकडे चालले जा तुम्ही. हो मग थांबू नका. जा घराकडे जा. तुमचे पंप आहे तुम्ही वा घराकडे. घराकडे म्हणजे अरे मग आता लोक आम्ही 2 पंपे मारले ते. असं कसं का बा दिवसाची मजुरी आमची. मजुरी म्हणजे आता अरे तुम्ही कामच नाही करत मग मजुरी काय देऊ तुम्हाला. नाही फवारा चालन तर मग रिकामे राहसान का तुम्ही. मग हो मजुरी गिजूर काही नाही. ते 2 पंप मारले 60 120 रुपये हो देऊन मारती याच्यावर काही नाही. बरोबर ठीक आहे बा. हे बा मी काय म्हणतो आम्ही फवारा मारत नाही काहीच नाही. आम्ही आता पंपे घेऊन चाललो घराकडे. नाही बिलकुल चालले जा. हो चालले गेले तर चालले जा. माय काही म्हणणं नाही. हो पैसा रुपया भेटणार नाही. हो नाही तर मग थांबसान थांबा.
थांबा ना हो झिंबर भाऊ, थांबा जरा हे यायला समजत नाही अशा माणसाला व्हायला. अरे थांबा ना तुम्ही, बसा ना तुम्ही. हा मी सांगतो काय करायचं ते. नाही नाही काही सांगू नको तू. आम्ही आता थांबतच नाही ना आता. काय इतके काय रस्त्यावर हे लागू आम्ही मग चालले मोठे हो ना. हेच करा लागन, गवत उपटा लागन उद्याच म्हणून भारा काढा आणि हे काढा. हा फवाऱ्यावाल्या आम्ही फक्त फवारा मारीन आम्ही. तर बा झिमऱ्या घराकडे जाऊ तिकडे, देऊ नका मजुरी. चला अरे बाबा का झालं का म्हणलं चाललं घराकडे कोण आता कॅन्सल केला फवारा दुपारून मारत नाही का म्हणलं गेलं ना पाणी. उठले का हळ फेक म्हणलं तिकडे, 2 पंप मारले. चाललं म्हणलं घराकडे. मग काय ते मुंगशिरा रंगबिल्ला फालतू त्याला देऊन राहिले. असंच करा आणि तसंच करा आणि पाणी आलं तर म्हणे बसायचं नाही काही नाही. आम्ही म्हणलं अरे पाणी आत्ता बंद होती, आम्ही डबल सुरू करतो फवारा. नाही नाही म्हणे बा. काय म्हणे ते कोण काय झालं म्हणजे काय म्हणणं काय होतं काय करा म्हणे ते. गाजर का तुपटा बरे भाऊ आता रिकामे बसल्यापेक्षा सांगा आता बोला गाजर का तुपटा आम्ही फवाऱ्यावाले माणसं आमचे हात कसे काय कसे आपल्याला हुट म्हणलं आम्ही करतही नाही चाललो घराकडे. शेवटी चालला आलो बा काय करता मग तुम्ही कसं काय म्हणलं तुमचं झालं ते पाईप गिप टाकले का म्हणलं वावरात त्याच्या दिले टाकून. आता काय करता आता मोटर तर नाही लावली मला सध्या पण पाईप टाकून ठेवले. त्याला म्हणलं पाणी आलं काही गरज नाही. पण कोणाला तरी फोन केला का ना आराम करा मग म्हणे की बा नाही म्हणे पाईप टाकून द्या म्हणे. शेवटी दिले बा टाकून. मग आता चला म्हणलं आता बैल दिले बांधून या म्हणलं घराकडून आता काय करा. मलाच वाटते हवा सांगतो तुम्हाला हो भारतीय गिरत्याला गेलता फोन दिला भारतीयले. हो मलाच वाटते बा भारतीयला हवा सकाळी 1-2 खेप फोन आला दिले. हो आम्ही फवारा मारवला तरी आलता त्याला स्टार्टिंगले. हो असं वाटतं बा भारतीय गिरत्याला विचारलं का ना. नाही मला वाटतं शिवलाल भाऊ हात यायचे नाही. शिवलाल भाऊ पिना मारून राहिले. हो या देव म्हणाले भडकून देऊन राहिले असा माझा अंदाज आहे. अरे नाही ना बाबा, आमचा माणूस तसा नाही ना ढाण्या. असं काय काम नाही करत ते. मी सांगतो ना हे मारतेच काम आहे. हो काऊन की मारतेले देवमण्याचे फोन आलते सकाळी आलता ना. मग काय येतो म्हणे मी नसन तसं काहीतरी चालू होते त्याच्या गोष्टी. म्हणता नाही का नाही असू शकते ते असू शकते. हा ते कसं मारत्या कुठं ना सांगितलं तसं पाहायला लागेल. मग आता त्याच्यावर जरासं लक्ष ठेवावं लागेल आता. कारण की आता हे सांगतो ना आम्हाला एवढ्या गाठ्यातून याच्यात आम्हाला पाईप त्याला आणायला लावले. हो काय सांगा आता. नाही मी सांगतो ना 100% आम्हाला डाऊटच आहे बा. हो काऊन की सकाळी फोन आलता दिले देवमनचा तरी आता मला तो अंदाज वाटू राहिला बा त्याचंच काहीतरी राजकारण आहे याच्यात असं वाटतं. नाही बरं पाहू ना लागणच ना पता लागणच आज ना उद्या. हो बरं मी काय म्हणतो चालता का मुगाशा आपल्या कचोऱ्या करता का आता एरी पाणी पाऊस आहे असं आहे तसं आहे आपल्या खोपड्यातनी बसाला ना 1 नंबर. एरी घरी जाऊनच काय आहे एरी झडीसारखंच वातावरण आहे मस्त. आपलं झडीच्या पार्टी एरी झालंय नाही म्हणलं आता कसं पाणी आलं योग. हो चला मग करता का मग कचोऱ्या नाही तर काही ना काही. बरं चला ना मग चला एरी काय रिकामी आहे अजून 1-2 सुट्टी जमा होते तर नाही का. नाही तर दिवस भाऊच्या खोपडीतच नाही तर मग आपल्या वावरात नाही तर मग शांताराम भाऊच्या. चला मग झाला पंप घ्या तिकडे हात पाय धुवा चला मग. बरं चला मग आता उद्या भाऊ झडीची पार्टी. हो कायची होईन ती पाहू आता पुढचं पुढे. हो चलो.